आज आपण समसंख्या व विषम संख्या यावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. उदाहरण आपण क्रमांक 1 घेतलेला आहे. 57 ते 93 पर्यंत किती समसंख्या आहेत? तर 57 आणि 93 दोन्ही विषम संख्या आहेत आणि विचारलेल्या आपणास समसंख्या म्हणजे दोन विषम संख्यांच्या दरम्यानची समसंख्या कशी काढायची यासाठी तुम्हाला मी एक अत्यंत महत्त्वाची क्लुप्ती सांगत आहे. समसंख्या बरोबर क्लुप्ती आहे. समसंख्या बरोबर फरक भागिले 2. म्हणजे त्या दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्यांचा फरक आणि त्याला 2 ने भागायचं. आता इथं दिलेल्या दोन संख्या आहेत 57 आणि 93. फरक काढताना आपण मोठ्यातून लहान संख्या वजा करायची म्हणजे 93 वजा 57 येईल आणि याला भागिले 2 येतील. 93 वजा 57 तर आपण केलं तर 13तून 7 गेले 6 राहतील. 8मधून 5 गेले 3 राहतील. याला भागिले 2 म्हणजे 36 भागिले 2 बरोबर 18. म्हणजे 57 ते 93 पर्यंत एकूण 18 समसंख्या आहेत. उदाहरण क्रमांक 2 पहा. 35 ते 55 पर्यंत किती विषम संख्या आहेत? आता या उदाहरणामध्ये 35 आणि 55 या दोन संख्या विषमच आहेत आणि दोन्हींच्या दरम्यान विषमच संख्या विचारलेल्या आहेत. उदाहरण आपण पहिलं जे बघितलं होतं, दोन विषम संख्यापर्यंत किती समसंख्या आहेत, त्यासाठी आपलं सूत्र होतं समसंख्या बरोबर फरक भागिले 2. आता थोडासा बदल इथं केलेला आहे. विषम संख्यांच्या पर्यंतच्या विषम संख्या काढण्यासाठी विषम संख्या बरोबर हे थोडं वेगळं सूत्र आहे. विषम संख्या बरोबर फरक भागिले 2 हे आपण उदाहरण क्रमांक 1 साठी वापरलं होतं आणि दरम्यानची विषम संख्या विचारलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी फारशी अडचण येणार नाही, कारण सूत्र आपण हे उदाहरण क्रमांक 1 साठी वापरलेलं होतं. फक्त +1 हा अंक फक्त वाढलेला आहे. जर आपण याच्यामध्ये किमती घेतल्या तर 55 वजा 35 याला भागिले 2 आणि +1. 55 वजा 35 येतील 20 भागिले 2 +1. आणि जर आपण याचा भागाकार केला तर 20 भागिले 2 म्हणजे 10 आले आणि +1 बरोबर 11. म्हणजे 35 ते 55 पर्यंत 11 विषम संख्या आहेत.
आत्ता आपण उदाहरण क्रमांक 3 पाहूया. याच्यामध्ये 18 ते 54 पर्यंत समसंख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, 18 आणि 54 या दोनही समसंख्या आहेत आणि त्यांच्या दरम्यान विचारलेलं आहे ती पण समसंख्या आहे. आत्ता आपण जे उदाहरण क्रमांक 2 सोडवलं अगदी त्याच प्रकारचं हे उदाहरण क्रमांक 3 आहे. फक्त विषम संख्येऐवजी तर समसंख्या आहेत. आत्ताच आपण जे सूत्र बघितलं समसंख्या बरोबर त्या दोन संख्यामधला फरक ते लिहिताना आपण इथं शॉर्टकटमध्ये फरक लिहायचं. फरक भागिले 2 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. याच्यामध्ये आता आपण किमती ठेवूया. एक संख्या आहे 54 मोठी वजा लहान 18 आणि याला भागिले 2 अधिक 1. जर आपण वजाबाकी केली 54 वजा 18 तर हे येईल 36. याला भागिले 2 अधिक 1. 36 भागिले 2 केलं आपण तर याचं उत्तर येईल 18 अधिक 1. 18 अधिक 1 बरोबर 19. म्हणजे 18 ते 54 पर्यंत एकूण 19 समसंख्या आहे. आता हा उदाहरणांचा वेगळा नमुना. उदाहरण आहे 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? आता इथं आपणास संख्या विचारलेल्या नाहीत तर याच्यापर्यंत असणाऱ्या समसंख्या शोधायच्या आणि त्यांची बेरीज किती. अगदी विद्यार्थी मित्रांनो आपण सहज हे उदाहरण सोडवू शकतो. यासाठी आपण जी क्लुप्ती वापरणार आहे ती क्लुप्ती आहे बेरीज बरोबर दोन संख्यांची बेरीज. त्याच्यावेळी मी फक्त ती बेरीज लिहितो भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. तुम्हाला परीक्षेसाठी प्रत्येक वेळेला सूत्र लिहायची आवश्यकता नाही. सूत्र आत्ता फक्त लक्षात ठेवा आणि परीक्षे वेळेला फक्त आपण याच्यामध्ये जशा किमती घालायच्या. तर बेरीज 38 अधिक 88 म्हणजे 38 आणि 88 यांची बेरीज 38 अधिक 88 याला भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. इथं आपण एकूण विषम संख्या आपल्या पाठिंबाच्या उदाहरणातील संख्येवरून उदाहरणाच्या नमुन्यावरून काढायचे आहेत. म्हणजे दोन्हींचा फरक 88 वजा 38 हा फरक येईल 50. 38 वजा 88 वजा 38 हा फरक येतो 50 आणि 50 भागिले 2 या दोन्हींचा फरक येईल 2 भागाकार येईल 25. एकूण विषम संख्या 25 आहेत आणि तुम्ही जर बेरीज केली तर याची बेरीज येईल 8 आणि 8 16 1 8 3 11 आणि 1 12 12/2 गुणिले 25 येईल म्हणजे 126
ला 2 भागलं तर बे सक्क 12 बे त्रिक 6 गुणिले 25. जर आपण बघितलं याचा गुणाकार जर केला 63 गुणिले 25 केलं त्याचा गुणाकार येईल 1575.